राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। ही दृश्य सध्या आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस मतदानासाठी पोहोचलेले आहेत। या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारामध्ये सगळ्यात जास्त सभांचा धडाका जर कोणी लावला असेल तर तो देवेंद्र फडणवीसांनी। एकूण 37 सभा त्यांनी महानगरपालिकेसाठी घेतल्या। विकासाच्या अजेंड्यावरती त्यांनी मतदारांना सातत्याने आवाहन केलेलं आहे, पण त्याच वेळी या सभांमधून विरोधकांचा खरपूस समाचार सुद्धा त्यांनी घेतलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळी त्यांच्या प्रचाराचा भर हा विविध मुलाखतींमध्ये आपल्याला दिसला। सेलिब्रिटीजना दिलेल्या मुलाखती असतील किंवा विविध माध्यमांना दिलेल्या मुलाखती या चर्चेत राहिल्या। प्रचाराचा एक वेगळा अंदाज देवेंद्र फडणवीसांचा या निमित्तानं पाहायला मिळाला। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, सगळ्यात जास्त ताकद या महानगरपालिकांच्या प्रचारात देवेंद्र फडणवीसांनी लावली। मतदान करण्यासाठी ते पोहोचलेले। निश्चित आपण बघू शकतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहपरिवार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहे। त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री असेल, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस असेल, या देखील आहे। आणि नागपूरच्या धरमपेठ भागातील डिंक रुग्णालय आहे, तिथे त्यांचं हे मतदान केंद्र आहे। खरं तर हे पिंक मतदार केंद्र म्हणून देखील याला तयार करण्यात आलेलं आहे। आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर संपूर्ण निवडणूक जी राज्यामध्ये होत आहे यामध्ये नागपूरच्या निवडणुकीकडे देखील सर्वांचं लक्ष आहे, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गृहनगर आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं गृहनगर आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच मानाची निवडणूक मानली जाते, कारण की राज्याच्या राजकारणावर या निवडणुकीच्या निकालाचा निश्चितच परिणाम होणार आहे। आपण नागपूरमध्ये जर का बघितलं तर 151 उमेदवार या संपूर्ण साठी ही निवडणूक होत आहे। भारतीय जनता पक्षाने 120+ नारा दिलेला आहे आणि त्यांचं असं लक्ष आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं की आम्ही 120च्या वर या संपूर्ण निवडणुकीमध्ये जागा जिंकू। मात्र काँग्रेस कुठेतरी ते वेगळ्या प्रकारे दावा करते की काँग्रेसचं असं म्हणणं आहे की यावेळेस लोकांमध्ये मतदारांमध्ये परिवर्तनाची लाट आहे, त्यामुळे निश्चितच काँग्रेस देखील सत्तेवर येण्याचा दावा करत आहे। असं असलं तरी विकासाच्या मुद्द्यावर नागपूरची महानगरपालिकेची निवडणूक ही आपल्याला या संपूर्ण प्रचारामध्ये पुढे गेल्याचं पाहायला मिळत होतं। विशेष करून भारतीय जनता पक्षाने नागपूर शहरामध्ये जो विकास केला, बेमिसाल 20 साल, म्हणजे नागपूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता येऊन 20 वर्ष पूर्ण झाले। त्या बेमिसाल 20 सालामध्ये जे विकास कामं केली त्याचा आराखडा मतदारांपुढे मांडला गेला। सोबत राज्य सरकारच्या मागच्या 10 वर्षामध्ये त्यांनी जे कामं केली, विशेष करून वेगवेगळी उड्डाणपुलं असेल, नागपूर मेट्रो असेल, सिमेंट रस्ते असेल आणि वेगवेगळे मोठे प्रकल्प जे नागपूर शहरामध्ये आलेले आहे, त्या सर्वांच्या आधारावर मतदारांनी मत द्यावं अशी विनंती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रचार सभेमध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। सध्या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की सहपरिवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इथे आलेले आहे। दरवर्षी जेव्हा पण मतदानाचा हक्क बजावायचा असतो तेव्हा ते त्यांच्या मातोश्रीसोबत, त्यांच्या पत्नीसोबत ते मतदानाला येत असतात आणि प्रशासनाकडनं देखील त्याचं एक नियोजन असतं। कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने देखील पोलिसांचा इथे बंदोबस्त पाहायला मिळतो। नागपूरची निवडणूक ही निश्चितच देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि आता मतदान झाल्यानंतर ते प्रसिद्धी माध्यमांसोबत काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे। अपडेट जाणून घेत राहू तुषार। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।